सर्वांना नमस्कार। आज आपण आलो आहोत लवगड नांद्रा ह्या गडावर। इथली अशी आख्यायिका आहे की इथे लवकुशचा जन्म झालेला आहे। इथे स्वतः सीतामातेने श्रीरामचंद्र प्रभूने इथे काही काळ काढलेला आहे। इथे म्हणजे एक साधारण 5 का 6 वर्ष इथे राहिलेले आहेत आणि वाल्मिक ऋषींनी लवकुश यांना इथे सर्व शिक्षण दिलेलं आहे। लवकुशाचं शिक्षण वाल्मिक ऋषींनी इथं व्यवस्थितरित्या करून घेतलेलं आहे। पण मी तुम्हाला थोडंसं वास्तुनुसार टिप देऊ इच्छितो। हे बघा, हे गणपतीचं मंदिर आहे, हे गणपती मंदिर आहे आणि विशेष म्हणजे बघा त्या काळात सुद्धा ईशान्य दिशेलाच हा कुंड आहे। मोठा कुंड तुम्हाला दिसेल, ते पाणी पण आहे, दिसतंय आपल्याला, पाणी पण आहे। तर असं मी तुम्हाला थोडं पुढे दाखवतो। इथं आतमध्ये जे आहे खूप पाणी आहे। त्याच्यामध्ये आतमध्ये हा जो आहे उत्तरेचा प्रवेशद्वार आहे। उत्तरेचा प्रवेशद्वार येतो, हा उत्तरेचा प्रवेशद्वार येतो आणि आतमध्ये जर आपण बघाल तर आता हे बघा, याला ओंबरटा किंवा ह्या असं जे कॉलम वगैरे ते असं त्या काळात सुद्धा दिलं जायचं। इथे अशी जी आहे ही सीतामातेची न्हाणी होती। आख्यायिका आहे की इथे सीतामातेची न्हाणी होती, आख्यायिका म्हणजे आहेच। त्यानंतर इथं मध्ये जर आपण आलो तर इथं श्रीराम प्रभूचंद्राचं मंदिर आहे। इथे जे आहे श्रीरामचंद्र प्रभू, सीतामाता आणि यांचं आता मंदिर आहे। ॲक्च्युली हे जे आहे हे सुरुवातीला आपण जे आहे इथं सीतामाता, वाल्मिक ऋषी आणि श्रीराम प्रभूचंद्र, त्याच्यानंतर लवकुश इथं राहिले आहेत। सीतामाता ह्या ज्या मंदिरात तुम्ही जर बघितलं, इथे हे महादेवाचं मंदिर आहे। फक्त इथं महादेवाचं मंदिरच सुरुवातीला होतं। इथं महादेवाचं मंदिरच सुरुवातीला होतं की सीतामाता जे आहे तर इथं ह्या मंदिरामध्ये महादेवाचं जे आहेत ना, इथं त्यांचं हे करायच्या, सीतामाता ह्या महादेव मंदिराची भक्ती करत असत आहे ना। तर मी तसंच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। तर हे महादेवाचं मंदिर जे आहे साऊथला आहे। इथं साऊथ दिशेमध्ये इथे हे महादेवाचं मंदिर स्थापन केलेलं आहे। त्याच्यानंतर आज जर तुम्ही आता आपण बघितलं, वाल्मिक ऋषीचं एक दुर्मिळ चित्र आपल्याला इथं पाहायला भेटत आहे। हे वाल्मिक ऋषी आहे, वाल्मिक ऋषीचं दुर्मिळ चित्र आपल्याला पाहायला भेटत आहे। आता ते फारच हे झालं आहे त्याच्यामुळे दिसत नाही। तसंच आता इथे वाल्मिक ऋषी आहे, हा गाभारा आहे। ह्या गाभाऱ्यामध्ये बघा सेलिंग केलेली आहे। सेलिंग म्हणजे पुरातन काळापासूनच अशी सेलिंग राहायची, जी आपण आता घरामध्ये बनवतो ना, ती सेलिंग पुरातन काळापासूनच राहायची। इथं हे जे आपण बघाल ह्या दिशेला हे वाल्मिक ऋषीचं मंदिर आहे। धन्यवाद। सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।